क्रांतिवृत्तावरील तिसरे स्टेशन म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीची व्याप्ती 60 अंशापासून 90 अंशापर्यंत आहे. यामध्ये मृगशीर्ष नक्षत्राचे शेवटचे 2 चरण, आर्धा नक्षत्राचे 4 चरण, पुनर्वसू नक्षत्राचे पहिले 3 चरण यामध्ये येतात. नमस्कार, मी ज्योतिषाचार्य चारुशीला कांबळे आदिशक्ती गुरुकुलमध्ये आपले स्वागत करत आहे. आज आपण पाहणार आहोत मिथुन राशीमधील नक्षत्रांची माहिती. मृगशीर्ष नक्षत्राचे पहिले आणि दुसरे चरण वृषभ राशीमध्ये येते. तिसरे आणि चौथे चरण मिथुन राशीमध्ये येते. राशीनुसार नक्षत्रांचा स्वभाव बदलतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे मृगशीर्ष नक्षत्राचे परिणाम हे वेगळे होते आणि ते आपण पाहिले. आता आपण पाहणार आहोत मिथुन राशीमध्ये जर मृगशीर्ष नक्षत्र असेल तर त्यांचा स्वभाव काय असेल. मिथुन राशीचा राशीस्वामी बुध असल्यामुळे या व्यक्ती अत्यंत हुशार, विनोदी, हजरजबाबी, उत्तम अध्यापक, संभाषण चतुर, भावनाप्रधान, आकर्षक स्वभावाच्या, स्वार्थी, चंचल, अस्थिर अशा असतात. हे नक्षत्र मिथुन राशीमध्ये 6 अंश 40 कलांपर्यंत असते. यांना जर काही आजार झाले तर घसा दुखणे, रक्ताचे आजार, अंगाला खास सुटणे, त्वचा विकार, अस्थिभंग, खांदा किंवा मान दुखणे, तिखट खाल्ल्यामुळे मूळव्याधीसारखे आजार होणे, लैंगिक आजार, रक्तदाब, छातीमध्ये कफ होणे, चक्कर होणे, मानसिक त्रास होणे अशा प्रकारचे आजार यांना होतात. या व्यक्तींमध्ये फाजील आत्मविश्वास असतो, त्यामुळे या व्यक्ती स्वतःचे नुकसान करून घेतात. वयाच्या 20-22 वर्षापर्यंतचा काळ त्रासदायक असतो, परंतु वयाच्या 22 वर्षानंतर मात्र यांचा उत्कर्ष होतो. वृद्धापकाळातील यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. या व्यक्ती मशिनरी, इलेक्ट्रिसिटी, शल्यचिकित्सक, टेलिफोन, टेलिग्राफ, इंजिनियर, गणिततज्ज्ञ, ऑडिटर, अकाउंटंट, बांधकाम व्यावसायिक, वनविभाग अधिकारी, पोस्टमन अशा प्रकारचे काम या व्यक्ती करतात. मिथुन राशीमधील यापुढचे नक्षत्र म्हणजे आर्धा नक्षत्र. हे आर्धा नक्षत्र 6 अंश 40 कलांपासून 23 अंशांपर्यंतचे हे मनुष्यगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचा स्वामी राहू आहे. आर्धा नक्षत्राचा स्वामी राहू असल्यामुळे या व्यक्ती बुद्धिमान, पराक्रमी, घमेंडखोर, अविचारी, हिंसक, गोड बोलून काम करणाऱ्या, दुसऱ्यांना फसवणाऱ्या, जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी आणि गुणविद्यांचा अभ्यास करणाऱ्या अशा या व्यक्ती असतात. जर यांना कोणतेही आजार झाले तर साधारणपणे सांधिवात होणे, मासिक पाळीचा त्रास होणे, गळ्याचे किंवा घशाचे आजार होणे, कान दुखणे, कानामधून पू येणे, बहिरेपणा, स्मृतिभ्रंश, दमा, अस्थमा यासारखे आजार यांना होतात. खोटं बोलून दुसऱ्यांवर या व्यक्ती भुरळ पाडतात. तसेच भूतबाधा, करणीबाधा अशा प्रकारची शक्यता यांना असते. हे लोक खूप पैसा कमवतात, परंतु पैशाचा सदुपयोग या व्यक्ती अजिबात करत नाहीत. त्यामुळे यांची पत्रिका बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. या व्यक्ती आपल्या कुटुंबियांची फारशी काळजी करत नाही. त्याचप्रमाणे जर संशोधक, मंत्री, डॉक्टर, आर्किटेक्ट, छपाई क्षेत्रामधील व्यक्ती, जाहिरात विभाग, प्रचार, प्रसार, प्रसिद्धी या क्षेत्रामध्ये या व्यक्ती काम करतात. मिथुन राशीमधील 20 अंशापासून ते 3 अंश 20 कलांपर्यंत पुनर्वसू नक्षत्र आहे. पुनर्वसू नक्षत्र म्हणजे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण या नक्षत्रावर घडणाऱ्या घटना या पुन्हा पुन्हा होतात. मिथुन राशीमधील प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण हे पुनर्वसू नक्षत्र हे मिथुन राशीमध्ये आहे. अवयवांचा व आजाराचा विचार केला तर श्वसन संस्थेचे आजार, निमोनिया, उलट्या होणे अशा प्रकारचे आजार या व्यक्तींना होतात. घशाचे विकार आणि तोत्रेपणा असेही आजार यांना होऊ शकतात. नोकरी व्यवसायाचा विचार केला तर मिथुन राशीमधील हे
राहूचे नक्षत्र असल्यामुळे पुस्तक विक्रेता, ग्रंथपाल, प्रकाशक, सोशल मीडिया ऑपरेटर, टेलिफोन ऑपरेटर, रेडिओ, टेलिव्हिजन, मोबाईल फोनचा व्यवसाय करणारे, अणुशक्ती व ऊर्जा विभाग, जाहिरात विभाग अशा ठिकाणी या व्यक्ती नोकरी किंवा व्यवसाय करत असतात. त्याचप्रमाणे पुनर्वसू नक्षत्र हे मिथुन राशीमध्ये 20 अंशांपासून ते 30 अंश 20 कलांपर्यंत आहे. पहिले 4 चरण मिथुन राशींमध्ये आहेत. हे देवगणाचे नक्षत्र असून याचा स्वामी गुरु आहे. यांचा स्वभाव अत्यंत बुद्धिमान, चांगली स्मरणशक्ती असलेला, व्यवहारकुशल, न्यायप्रिय, धार्मिक, अधिकारवाणी असलेल्या, प्रसिद्धी प्राप्त करणाऱ्या, वास्तववादी असा यांचा स्वभाव असतो. यांच्या आजाराचा विचार केला तर निमोनिया, उलट्या होणे, छातीमध्ये जळजळ करणे, मानसिक त्रास होणे अशा प्रकारचे आजार या व्यक्तींना होतात. त्याचप्रमाणे या व्यक्ती पत्रकार, संपादक, वकील, न्यायाधीश, विमा एजंट, ऑडिटर, अकाउंटंट अशा प्रकारचे काम या व्यक्ती करत असतात. आज आपण मिथुन राशीमधील तिन्ही नक्षत्रांचा विचार केलेला आहे. जर तुम्हाला माझी ही माहिती आवडली असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपण थांबूया. धन्यवाद.